श्री स्वामी समर्थ. ज्या घरात अधिक मासात विष्णू सहस्रनाम ऐकले जाते किंवा त्याचे पठण केले जाते त्या घरात अफाट श्रीमंती येते. मित्रांनो, ज्या घरात विष्णू सहस्रनाम ऐकले जाते त्या घरात श्रीमंती येते. अशा घरात दारिद्र्य नावालाही उरत नाही. विष्णू सहस्रनाम म्हणजे एक अशी साधना जी अशक्य गोष्टीसुद्धा साध्य करते. विष्णू सहस्रनामाने आपल्या सर्व ग्रहपीडा, शत्रुपीडा, वास्तुदोष, पितृदोष, स्वभावदोष नाहीसे होतात. विघ्ने, संकटे दूर पळतात. काही लोक म्हणतात की आमच्या घरात पैसा टिकत नाही, कितीही कमावलं तरी हातात राहत नाही, घरात सतत तणाव असतो, माणसांचा अपमान होतो, आपली किंमत राहत नाही, नशीब साथ देत नाही, मन कायम अस्वस्थ राहतं, शरीर थकलेलं वाटतं, विचारांमध्ये नकारात्मकता भरलेली असते, देवपूजा करूनही काही बदल होत नाही. पण मित्रांनो, शास्त्र सांगतं की ज्या घरात विष्णू सहस्रनामाचा नाद घुमतो त्या घरात हळूहळू दुःखाची सावली कमी व्हायला सुरुवात होते. कारण विष्णू सहस्रनाम म्हणजे फक्त 1000 नावं नाहीत, तर विष्णूंच्या 1000 शक्ती आहेत, 1000 कृपा आहेत, 1000 संरक्षण कवच आहेत आणि प्रत्येक नावामध्ये अशी दिव्य स्पंदनं आहेत जी माणसाच्या शरीरात, मनात, आत्म्यात आणि घराच्या वातावरणात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. एकादशीच्या रात्री 12 वाजता स्नान करून विष्णूंपुढे राम, बालाजी, पांडुरंग, कृष्ण, फक्त नृसिंह नको, आणि तुपाचा दिवा व उदबत्ती लावून विष्णू सहस्रनामाचे 12 पाठ 12 एकादशींना केले तर साक्षात भगवंतांचे दर्शन होते. नंबर 2. श्रीकृष्ण, श्री विष्णू यांच्या अच्युत, अनंत, गोविंद या 3 नावांनी कोणत्याही प्रकारचा रोग नाहीसा होतो. नंबर 3. आपल्याला कुठल्याही कामासाठी घरातून बाहेर पडायचे असेल तर तेव्हा उंबरठ्याबाहेर उजवे पाऊल ठेवण्याआधी मनातल्या मनात 4 वेळा नारायण 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 असे नाम घ्यावे. नंबर 4. दर बुधवारी 4 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर आपल्या सर्व पितरांना सद्गती मिळते. नंबर 5. नियमितपणे रोज 12 वेळा विष्णू सहस्रनाम 6 महिने म्हटले तर आपले सर्व प्रारब्ध नष्ट होते, इहलौकिक कीर्ती व मोक्ष प्राप्त होतो, म्हणजेच भुक्ती, मुक्ती व प्राप्त होतात. नंबर 6. 15,000 वेळा विष्णू सहस्रनाम म्हटले तर एक विष्णू याग केल्याचे फळ मिळते, असे भागवतात लिहिले आहे. नंबर 7. 40 दिवसांच्या रोज 12 वेळा नियमित पठणाने अशक्य गोष्टीसुद्धा शक्य होतात. नंबर 8. सहस्रनामाने अर्चन अथवा तूप किंवा तूप लावलेल्या तिळांनी विष्णू सहस्रनामांनी हवन केले तर अतिशय उत्तम अनुभव येतात. नंबर 9. बालकृष्णाला तुलसी अर्चन करून मुलांकडून रोज एकदा विष्णू सहस्रनाम म्हणवून घेतले तर त्यांचे उच्चार स्पष्ट व शुद्ध होण्यास मदत होते. ती तुळशीची पाने त्यांनी चावून खाल्ली तर त्यांची बुद्धी तेजस्वी होण्यास मदत होते. नंबर 10. वास्तुदोष जाण्याकरिता रोज 3 पाठ आठवडाभर करावेत. याची सुरुवात बुधवारीच करावी. तुपाचा दिवा व उदबत्ती ही लावावीच. नंबर 11. बाहेरचा त्रास असेल, संतती, मतिमंद, गतिमंद असेल तर अशा व्यक्तीला रोज सकाळ संध्याकाळ श्री विष्णू सहस्रनामाचे पाठ ऐकवावेत. नंबर 12. घरामध्ये कोणी व्याधीग्रस्त असेल तर विष्णू सहस्रनामाच्या पठणाने व्याधी नष्ट होऊन शरीराभोवती एक सुरक्षा कवच उभे राहते. नंबर 13. श्री विष्णू मंदिरात बसून जो कोणी या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे सर्व अहित नाहीसे होते, त्याला छळणाऱ्या सर्व गोष्टींचा परिहार होतो. नंबर 14. विष्णू सहस्रनामासाठी जो रुद्रशाप विमोचन विधी दिला आहे त्याच्याऐवजी विष्णू सहस्रनामाच्या आधी व शेवटी 3 वेळा ओम नमः शिवाय आणि 3 वेळा ओम
नमो भगवते वासुदेवाय असा जप नक्की करावा. नंबर 15. श्री विष्णू सहस्रनामाच्या फलश्रुतीत असे म्हटले आहे की जो या श्लोकाचे पठण करेल त्याने दिली पाहिजेत अशी सर्व दाने दिली आहेत आणि केल्या पाहिजेत अशा सर्व देवांच्या पूजन केले आहे. नंबर 16. पिंपळाच्या पारावर बसून विष्णूचे ध्यान करीत जो विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याची शतकोटी कल्पांमधील साचलेली पातके हळूहळू नष्ट होतात. नंबर 17. शिवालयात तुलसीवनात बसून जो रोज विष्णू सहस्रनामाचे पाठ करतो त्याला कोट्यावधी गायी दान दिल्याचे फल प्राप्त होते आणि त्याला मोक्ष प्राप्त होतो असे चक्रपाणीचे वचन आहे. मित्रांनो, महाभारतातील सुद्धा भीष्म पितामहांनी स्वतः युधिष्ठिराला सांगितलं होतं की या संपूर्ण जगात जर एखादा मंत्र सर्व दुःख नष्ट करू शकतो, माणसाला शांती देऊ शकतो, पाप कमी करू शकतो आणि जीवनात यश देऊ शकतो तर तो म्हणजे फक्त विष्णू सहस्रनाम. हे विष्णू सहस्रनाम कुणीही म्हणजे स्त्री पुरुष लहान मोठे कुणीही पाठ करू शकते किंवा ऐकू शकते. विशेषतः ज्यांचं मन खूप अस्वस्थ असतं, ज्यांना भीती वाटते, जे नैराश्यात आहेत आणि जे सतत अपयश अनुभवत आहेत, ज्यांच्या घरात तणाव आहे, अशा लोकांसाठी तर हे अत्यंत प्रभावी मानलं जातं. कारण विष्णू सहस्रनाम माणसाला बाहेरून नाही तर आतून मजबूत करतं आणि जो माणूस आतून मजबूत होतो त्याला जगातील कोणतीही शक्ती सहज हरवू शकत नाही. मित्रांनो, हे आहेत विष्णू सहस्रनाम ऐकण्याचे किंवा पठण करण्याचे फायदे. आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओला एक लाईक आवर्जून करा. तसेच चॅनलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.